कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या आसपास लाभार्थी असण्याची शक्यता आहे। या शेतकऱ्यांसाठी एकूण 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मागच्या 2 याद्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात त्यांना वाटतं की आम्ही रेग्युलर भरतो म्हणजे आम्ही काय चूक केली का, ते शेतकऱ्याची मागणी आहे। परंतु ही जी सरकार शासनाची योजना आहे ती अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला पुन्हा त्यांना उभा करणं हा आमचा खरं तर महत्त्वाचा भाग होता। आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये चर्चा करतील आणि चर्चा घेऊन राज्याचे मुख्यमंत्रीच या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर आपल्या या, कारण धोरण ठरवण्याचा शेवटी प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो आणि मुख्यमंत्री निश्चित प्रकारे या मागणीच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करतील। मामा 2027 जे वर्ष आहे ते सर्वाधिक उष्णतेचं वर्ष ठरणार आहे। 100 वर्षातील सर्वाधिक तीव्र एल निनोची शक्यता आता वर्तवली जाते आणि त्यामुळे शेती नुकसान होणार। सरकार कसं पुढे सामोरं जाणार, कारण आता फक्त 3-4 महिन्याचा काळ उरलेला आहे। आता शेवटी आपल्याला सामोरं तर जावंच लागेल। जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये निश्चित प्रकारे त्याचा वापर काटकसरीनं वापर करून ते पाणी पुढं कसं आपल्या शेतीच्या पिकाला पिण्याला कसं आपल्याला राहील ही काळजी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे घ्यावी लागेल। आणि ह्या वर्षीचं 27 उष्ण हवामान आपल्याला एल निनोच्या संकटामुळे आपण जे मांडला ते बरोबर आहे। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकारच्या बाबतीमध्ये काय योजना किंवा काय योजना केल्या पाहिजेत ती योजना निश्चित प्रकारे आम्ही निश्चित प्रकारे करू। महाराष्ट्र सरकार जे आहे ते कोचिंग क्लासेससाठी एक कायदा आणतोय आणि त्या नवीन कायद्यानुसार आता 25 किंवा 25पेक्षा जास्त विद्यार्थी त्यामध्ये असणं बंधनकारक असणार आहे। नीट मुटीच्या पेपरच्या ज्या घटना घडल्या त्यानंतर सरकारने आता ठोस पाऊल उचललंय। शेवटी सरकार जे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जे काय चांगलं असेल तेच धोरण अवलंबते आणि निश्चित प्रकारे आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील, आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील, ही मंडळी निश्चित प्रकारे पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक सुविचा म्हणून योग्य तो विचार नक्की करतील। साखरेचे दर जे ते गगनाला भिडलेत, 80 रुपयाच्या पुढे साखर गेली। तुम्ही असं म्हणता की शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, कसा होणार आहे? काल तुम्ही स्टेटमेंट दिलं की शेतकऱ्याला याचा फायदा होणार, कसा होणार? ज्या कारखान्यामध्ये साखरेचा स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये साखरेच्या पोत्याला त्याची किंमत ही वाढणार आहे। त्यामुळे फायदा म्हणणार नाही म्हणण्यापेक्षा की फायदा तर 100% साखरेचा भाव वाढल्यावर शेवटी उत्पादक शेतकऱ्याला फायदा होणार आहे। पण आजच्या घडीला तेवढा कारखान्याकडे स्टॉक आपण म्हणतो साठा, साखरेचा साठा तेवढे उपलब्ध नाही आहेत आणि ज्याच्याकडे उपलब्ध आहेत त्यांना नक्की फायदा होईल आणि कारखान्यात फायदा झाल्यानंतर शेतकऱ्याला पण फायदा नक्की होईल। MSP जे आहे ते 43 रुपये केले पाहिजे तर शेतकऱ्यांना कुठेतरी चांगला 100% या मताशी मी पूर्ण सहमत आहे। स्वतः म्हणजे तुम्हाला माहिती आहे की या बाबतीमध्ये आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, आमचे सगळे मंत्री असतील, साखर संघाचे देशाचे हर्षवर्धन पाटील साहेब असतील, या सगळ्यांची मागणी आहे 43 रुपये करावी आणि मीही त्या मागणीच्या पूर्ण सहमत आहे। यासाठी निश्चित प्रकारे आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करू आणि ती जर MSP वाढली तर निश्चित त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना होईल। बरं, साधारण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून उजनी धरण परिसरातील प्रश्न जे आहेत ते पुढे येतात। मच्छीमारांनी पुन्हा एकदा जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। 31 ऑगस्टला ते जलसमाधी आंदोलन करणार आहेत। कारण आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांना ते भेटले, तुम्हालाही ते भेटले, राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांना आश्वासनं दिली। मात्र गेल्या 2 दिवसात उजनीचं टेंडर जे आहे ते ओपन झालेलं आहे। खरं तर तुम्ही स्वतः प्रयत्न केलेले आहेत, कोटी रुपयाचं वीज मत्स्यबीज जे आहे ते तुमच्या पुढाकारातून 25 वर्षानंतर पहिल्यांदाच रोखलं होतं। एका बाजूला तुम्ही मच्छीमारांसाठी प्रयत्न करताय, त्यांचे कुटुंब जगण्यासाठी प्रयत्न करताय, दुसऱ्या बाजूला सरकार घालतंय। या बाबतीमध्ये ह्या मंगळवारीच मी विखे पाटील साहेबांशी बोलणार होतो, पण ह्या मंगळवारी ते दिल्लीला गेले होते त्यामुळे त्यांची माझी भेट झाली नाही। उद्याच सोमवारी कॅबिनेट मिटिंग आहे, त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये विखे पाटलांशी चर्चा करून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सकारात्मक निर्णय, जे मच्छीमारांच्या ज्या मागण्या आहेत खरंच त्यांच्या अडचणीत ते त्यांच्या कानावर घालून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी विखे पाटलांना ह्या बाबतीमध्ये त्यांच्या कानावर गोष्टी घालेल। 8 दिवसात 100 रुपये साखर पार म्हणजे असं प्रतिसाद आता या बाबतीमध्ये आता आज तरी आपल्याला दिसतंय, मला वाटतं साखरेचा स्टॉक हा सगळीकडेच तो साठा कमी दिसतोय आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आता किती होते हे आता जर तर म्हणण्यापेक्षा आपण पाहूया काय होतंय ते। ही कृत्रिम टंचाई एक आरोप केला जातोय सगळ्यांकडून की ही टंचाईची ती कृत्रिम टंचाई निर्माण केली, साठेबाजी होते याच्यामध्ये आणि म्हणूनच ही सगळं परिस्थितीला सामोरं जावं लागतं। सामान्यांचा किती फाटला या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माहिती घेतल्याशिवाय उत्तर देणं बरोबर नाही। माहिती घेऊन या बाबतीमध्ये उत्तर दिलं जाईल। भाजपची पालखी किती दिवस वाहणार संजय राऊत
हे विरोधी पक्षनेते, त्यामुळे विरोध म्हणून त्यांनी त्यांचं बोलणं काम आहे. आम्ही आमचं लोकांना काम करणं, लोकांच्या हिताचा निर्णय घेणं हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार हे आमचं काम, आम्ही आमचं काम करतोय, त्यांचं ते काम करतायत. सरकारचे काही केंद्र सरकारचे निर्णय चुकलेत का? महाराष्ट्र सरकारचे काही निर्णय चुकलेत का? कारण पाठीमागे केंद्राने अशा ऑर्डर दिल्या कारखान्यांना की तुम्ही आता साखर निर्मितीपेक्षा इथेनॉलकडे वळा. आता अनेक कोटी लिटरचा स्टॉक जो आहे ते इथेनॉलचा कारखान्यांकडे पडू नये आणि साखरेची काही निर्णय चुकले नाहीत. निर्णय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत आणि जरी काय थोड्या अडचणी असल्या त्या अडचणी पार काढून शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील. एकंदर इथेनॉलचा परिणाम म्हणायचा. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. मामा, राज्यामध्ये अल निनोचा परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे. राज्यातील धरणांमध्ये फक्त 74% पाणीसाठा झालेला आहे. गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी 6.14% पाणी कमी आहे आणि सप्टेंबर कोरडा गेलाय. शेती उद्योगधंदा संकटात येऊ शकतो. 100% आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अल निनोचं संकट हे आपल्या संपूर्ण देशावरती, राज्यावरती आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला सगळ्याला तो दिसतोय. आणि खरंच ज्या प्रमाणामध्ये पाऊस पडायला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नाही. पाऊस फक्त कोकणात, मुंबई, पुण्याच्या घाटमाथ्यावरती पाऊस जास्त झालेला आहे किंवा कोल्हापूर वगैरे. तसा विदर्भ, मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यातला पूर्व विभाग, सोलापूर या ठिकाणी पाऊस निश्चित प्रकारे कमी आहे. आणि खरं तर आता पिकं सगळीच पाण्याला आलेली आहेत आणि जिथं कॅनल आहे तिथं सगळीच पिकं एकदम पाणी मागतायत. खालच्यानं वाटते वरच्यानं मिळायला पाहिजे, वरच्यानं वाटते खालच्या मिळायला पाहिजे. पण ह्याला एकमेव उत्तर फक्त पाऊसच आहे. मी आपल्या माध्यमातून एवढंच परमेश्वराला साकडं करेल की लवकरात लवकर पाऊस जो आपल्या भागात येतो तो पाऊस जेणेकरून यावा आणि राज्यामध्ये चांगल्या सर्व ठिकाणी पाऊस पडावा. शेवटी आपल्याला तर ते शेवटी पांडुरंगाला साकडं आपण घालतोयच, पण 100% एल निनोचा खूप मोठा परिणाम आपल्या राज्याच्या शेतीवर होतोय हे निश्चित प्रकारे आता जाणवायला लागलेलं आहे. मामा, 2029च्या विधानसभेला 288 पैकी किमान 120 मतदारसंघात SIR प्रभावी ठरण्याची शक्यता आहे आणि विधानसभेमध्ये विजयाच्या फरकापेक्षा कट होणारे मतदार जे ते 30 ते 460 पट आहेत आणि SIR मुळे 22 प्रमुख मुस्लिम बहुल मतदारसंघाचे त्याचं चित्र बदलणार आहे असं एकंदरीत दिसतंय. कारण यापैकी 22 पैकी 2024चं जर आपण बघितलं तर 22 पैकी 13 जागांवर महायुती तर 6 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. आता पुढे काय? या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अजून मी ती माहिती घेतलेली नाही आणि माहिती घेतल्यानंतर निश्चित प्रकारे यावर मी बोलेल, परंतु मी न माहिती घेता बोलणं उचित होणार नाही. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानं फलोत्पादन प्रकल्पांच्या अनुदानाची मर्यादा जी आहे ती आता 50%वरून थेट 35%वर आणली. म्हणून नवीन नियमावली शेतकऱ्यांना त्रासदायक ठरू शकते. आपण कृषी मंत्री आहात. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जर शेतकऱ्याला जिथे त्रास होईल आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करू आणि पहिल्याप्रमाणे पुरवठा ठेवावी अशी आम्ही विनंती करू. मराठवाड्यात पावसानं ताण दिला आहे त्यामुळे पिकाने माना टाकल्यात. शेतकरी मराठवाडा नाही, विदर्भ, मराठवाडा, आपल्या पुणे जिल्ह्यात आज आपण ज्या इंदापूर तालुक्यामध्ये तिथेही पावसाने ताण दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्याला ताण दिलेला आहे. साताराच्या पूर्व भागामध्ये ताण दिलेला आहे. म्हणजे काही ठिकाणी पाऊस ज्या ठिकाणी चांगला पडलाय तिथं चांगला पडलाय, परंतु काही ठिकाणी पाऊस हा खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची खूप मोठी मागणी आहे. अजून कुठल्याही तलावामध्ये वगैरे पाणी पावसाचं ह्या भागामध्ये आलेलं नाही. तलाव 5%, 10% पण नाहीत. तर निश्चित प्रकारे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही जी एक वॉर्निंग आपण काय म्हणतो धोक्याची निश्चित प्रकारे घंटा आहे. अजूनही आपण पावसाची अपेक्षा ठेवतोय आणि लवकरात पाऊस पडावा ही आपल्या पावसाला मी परमेश्वराला पण साकडं घालतोय. रविकांत तुपकर जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. 27 ऑगस्टला ते मुंबईत आंदोलन करतात. त्यांची प्रमुख मागणी जी आहे सरसकट कर्जमाफीची आहे. विशेष म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की नियमित कर्ज भरणाऱ्यांनी काय गुन्हा केला आहे का, त्यांना 50,000 सरकार देतंय, त्यांनी 2 लाख करावेत. आणि दुसरी गोष्ट ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जी आहे ती झाली पाहिजे, कारण त्यांना तुम्ही कर्जमुक्तीपासून 100% तुपकर साहेबांची मागणी बरोबर आहे.